हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी. आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीला शरद पवारांनी यायला हवं होतं, मात्र बारामतीतून फोन येताच विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. मंत्री छगन भुजबळांचा गंभीर आरोप. फोन केल्याचा भुजबळांकडे पुरावा आहे का? अजेंडा असल्याशिवाय बैठकीला कसं जाणार? सुप्रिया सुळेंचा भुजबळांना सवाल. छगन भुजबळांचे आरोप निराधार. शरद पवारांना घेऊन या असं भुजबळ कोणत्या अधिकारानं सांगू शकतात? सत्ताधारी वेळ मारून नेत आहेत. विजय वडेट्टीवारांचा पलटवार. बारामती विधानसभेतून अजित पवारांऐवजी जय पवार लढणार असल्याच्या चर्चा. लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही. दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. अजितदादा शब्दाचे पक्के असतील तर दादांनी आधी मिशी काढावी. तसंच दादांनी बारामतीतून लढू नये. शरद पवार गटाच्या महबूब शेख यांचा हल्लाबोल. संभाजीराजेंचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासनाशी चर्चा. उद्यापासून विशाळगडावरील अतिक्रमण काढलं जाणार. राज्य सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारीत सहभागी. मुख्यमंत्री शिंदेंकडून पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या तयारीची पाहणी. बहुप्रतीक्षित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल सुरू. एकाच वेळी 1500 प्रवाशांना बसण्याची सोय. महाड तालुक्यातील सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली. एनडीआरएफच्या टीमकडून सावित्री नदीची पाहणी. दक्षिण रायगडमधील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. महाड, माणगाव, पोलादपूर तालुक्यातील शाळांना सुट्टी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून चिपळूणमधील 125 जणांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. रत्नागिरी जिल्ह्याला उद्या अतिवृष्टीचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस. चिपळूणच्या मच्छी मार्केट परिसरात शिरलं वशिष्ठी नदीच्या पुराचं पाणी. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. कल्याण मुरबाड महामार्ग वाहतुकीसाठी बंद. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यातील तांसा नदीला पूर. 10 ते 12 गावांना पुराचा धोका. हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी.